Hello everyone and my dear friends, welcome to this video. तर मित्रांनो, आपण डिपार्टमेंट PSI 1998 ते 2017 मध्ये जे झालेले डिपार्टमेंट PSI चे पेपर आहेत, तर या पेपर मधील जे आपण प्रश्न टॉपिक वाईज विश्लेषणचे व्हिडिओ सुरू केलेले आहेत, तर या विश्लेषणच्या व्हिडिओ मध्ये आपण आज डिग्रीज ऑफ कंपॅरिझन या टॉपिकचे प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत. तर मागील व्हिडिओ मध्ये आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, क्वेश्चन टॅग या दोन टॉपिकचे विश्लेषण केलेलं आहे. तर आज या व्हिडिओ मध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन या टॉपिकचं आपण विश्लेषण घेणार आहोत. तर मग चला आपण स्टार्ट करूया. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी डिग्रीज ऑफ कंपॅरिझन या टॉपिक वरती जे डिपार्टमेंट PSI परीक्षा झाल्या, तर या डिपार्टमेंट PSI परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपात विचारले आणि ते किती विचारले, तर हे आपण या ठिकाणी बघा जवळजवळ मला वाटते 30 प्रश्न आहेत या टॉपिक वरती. आणि आपण या ठिकाणी तो प्रश्न जो विचारलेला आहे, तर तो प्रश्न नेमकं कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या वर्षी विचारलेला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल डिअर फ्रेंड्स. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, पिक आउट द सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री. आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये असलेले जे चार वाक्य आहेत, खाली जे चार वाक्य दिलेले आहेत, तर या चार वाक्यापैकी कोणतं वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आहे. मग आपण आता या ठिकाणी बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ER दॅन हे अशा प्रकारची वाक्यरचना असते. म्हणजे CD मध्ये आपण ER दॅन वापरतो. तर काय करतोय बघा, आपण विश्लेषण सुरू करण्यापूर्वी थोडक्यात मी काय करतो, या टॉपिकचं जे आहे तर बेसिक या ठिकाणी सांगतो. बघा, पीडीचं वाक्य कसं ओळखायचंय. पीडीच्या वाक्यामध्ये ॲज किंवा सो ॲज असतं. CD मध्ये ER दॅन असते आणि SD मध्ये द EST अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्हला प्रत्यय वापरतोय. तर हे लक्षात ठेवायचंय, ER दॅन किंवा मोर दॅन म्हणजे CD, आणि त्याच्यानंतर मोस्ट किंवा EST जर असेल तर त्याला आपण म्हणतो ESDचं वाक्य. आता याच्यामध्ये आणखी एक बेसिक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय लावतोय तर त्यावेळी त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरायचं नाही. म्हणजेच त्याच ऍडजेक्टिव्हला मोर पण वापरले आणि ER पण वापरले असं दोन्ही वापरता येत नाही. मग आपण याच्यापैकी कोणतंही वापरायचं नाही, त्याच्या संदर्भातला सुद्धा नियम आहे. आपण साधारणतः ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय लावतो, परंतु मोर कधी वापरायचं हे सांगतोय बघा. जर त्या ऍडजेक्टिव्ह मध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक स्वर असतील तर त्या ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी CD मध्ये मोर वापरायचं आणि SD मध्ये मोस्ट वापरायचं. डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवायचं. तर मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणी बघा, सगळे जे प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्ना संदर्भात जेवढे पण रूल्स आहेत तर ते लगेच आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर हे झालं बेसिक या टॉपिक संदर्भातलं. तर बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला ओळखलेली आहे, विचारलेली आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे. म्हणजे चार वाक्यापैकी कोणतं वाक्य CDचं आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तर बघा, पहिलं वाक्य आहे, पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये शकुंतला इज, तर या ठिकाणी शकुंतला इज, तर या ठिकाणी काय केलं, बेस्ट आहे. म्हणजे हे वाक्य CDचं आहे का, तर नाही, हे वाक्य SDचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्यामध्ये महाबळेश्वर इज मोर कूलर दॅन माथेरान, या ठिकाणी मोर वापरलेला आहे, इथं ER प्रत्यय पण आहे. मग मी आताच तुम्हाला सांगितलं, CD करायचं असेल ज्या ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय लागतो तर त्याला ER लावायचंय, दोन्ही पण वापरायचं नाही. मोर पण वापरले, ER पण वापरले, हे वाक्य निश्चितच चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या वाक्यामध्ये बघा, इथं मोर वापरलंय, म्हणजे क्राउडेड हा जो शब्द आहे तर क्राउडेड या शब्दापूर्वी मोर वापरलंय, याला ER प्रत्यय नाही. आणि चौथ्या वाक्यामध्ये काय केलं, इथं पण तसंच मोर पण वापरलंय आणि ER प्रत्यय पण वापरलेला आहे. तर त्यामुळे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय करायचंय, हे चौथं पण वाक्य चुकीचं आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय, याच्यामध्ये कुठलं वाक्य बरोबर झालं, मग 3 नंबरचं वाक्य बरोबर झालं. आता चौथ्या वाक्यामध्ये क्राऊड हा शब्द, क्राऊडलाच काय केलं, ER प्रत्यय लावलाय. तर क्राऊड हा शब्द नाऊन आहे आणि क्राउडेड हा शब्द आपण काय करतोय, ऍडजेक्टिव्ह म्हणून युज करतोय. आणि आपल्या सर्वांना माहित आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा जो टॉपिक आहे, तर हा ऍडजेक्टिव्ह, याच्यामध्ये आपण ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स वापरत असतो, PD फॉर्म, CD फॉर्म, SD फॉर्म. आणि
ऍडव्हर्ब वरती पण हा टॉपिक डिपेंड आहे. ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे झालं 3 नंबर. याचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, वाक्य कोणतं बरोबर आहे. मी शॉर्टकट मध्ये सांगतोय कारण आपल्याला सगळे प्रश्न घ्यायचे आहेत, वाचत बसत नाही. सिंपल त्याची त्या ठिकाणी नेमकं काय विचारलंय हे शॉर्टकट सांगतोय. या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारायला डिअर फ्रेंड्स. आता बघा, जे ऑप्शन दिलेले आहेत तर या ऑप्शनचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये आपल्याला सीडीचं वाक्य विचारलंय या ठिकाणी लक्षात येत आहे. तर सीडीचं नाही, त्याच्यात 4ही वाक्य आहेत बघा. पहिल्या वाक्यामध्ये मोर आहे, दुसऱ्यामध्ये मोर आहे, एकामध्ये मोस्ट आहे, एकामध्ये माछा आहे. ठीक आहे, तर आपण एक एक वाक्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण घेऊ. बघा, पहिलं वाक्य, ही इज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर स्टुडंट ऑफ द क्लास. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, इंटेलिजंट ह्या शब्दाला आपण ER प्रत्यय लावू शकत नाहीत, म्हणून मोर वापरलेलं बरोबर आहे. त्याच्यानंतर दॅन एनी अदर स्टुडंट, दॅन एनी अदरच्या नंतर आपल्या सर्वांना माहित आहे दॅन एनी अदरच्या नंतर आपण सिंग्युलर नाउन वापरतो, म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या. तसं सगळा विचार जर केला तर हे वाक्य बरोबर आहे, 1 नंबरचं वाक्य. परंतु आपल्याला पुढच्या पण 4ही वाक्याचा विचार करायचा आणि त्यानंतर आपण फायनल उत्तर कोणतं आहे ते बघू. ही इज मोर इंटेलिजंट दॅन मेनी अदर स्टुडंट्स. मग या ठिकाणी पण मोर वापरलेला आहे, इथं दॅन मेनी अदर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काही स्पेसिफिक असं दॅन एनी अदरचं वाक्य का दॅन मेनी अदर्स विचारलेलं नाही. 4 पैकी कोणतंही मग ते डिग्री कोणत्याही डिग्रीचं वाक्य असेल, पण ग्रामरच्या सगळ्या नियमानुसार कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग दॅन मेनी अदर स्टुडंट्स इन द क्लास, तर लक्ष द्या या ठिकाणी दॅन मेनी अदरचा नियम आहे. दॅन मेनी अदरच्या नंतर आपण प्लुरल नाउन वापरतो. दॅन मेनी अदरच्या नंतर प्लुरल नाउन असते आणि दॅन एनी अदरच्या नंतर सिंग्युलर नाउन असते. मग मेनी अदर आहे, प्लुरल नाउन आहे, हे पण बरोबर आहे. तर या ठिकाणी दुसरं वाक्य पण बरोबर आहे म्हणायचं. ठीक आहे, आपण शेवट फायनल मी तुम्हाला सांगतो काय. या ठिकाणी ही इज मोस्ट इंटेलिजंट दॅन, आता मोस्ट वापरल्याच्या नंतर लक्ष द्या या ठिकाणी जे आहे ते मोस्ट म्हणजेच आपण हे मोस्ट ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी जर मोस्ट वापरलं असेल तर ते आपण SD मध्ये वापरतोय. मग या ठिकाणी मोस्ट आहे, इथं दॅन एनी अदर आहे. मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह SD फॉर्म मध्ये टाकलंय, परंतु या ठिकाणी दॅन एनी अदर आहे, म्हणजे ही वाक्यरचना काय आहे, चुकीची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ही इज मच इंटेलिजंट दॅन मोस्ट अदर स्टुडंट्स. तर या ठिकाणी लक्ष द्या, ज्यावेळेस आपल्याला सीडी करायचं आहे तर सीडी करत असताना आपण साधारणतः काय करतो, ऍडजेक्टिव्ह पूर्वी एकतर मोर वापरतो किंवा त्या ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय वापरतो. या ठिकाणी मच वापरले म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे. आता राहिला प्रश्न, पहिला आणि दुसरं वाक्य कोणतं. तर डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी पहिलंही वाक्य बरोबर आहे, दुसरंही वाक्य बरोबर आहे. परंतु आपण जर ग्रामरचा जास्त विचार केला डीप मध्ये तर त्या ठिकाणी असं कॉन्सेप्ट आहे, इन हे जे प्रिपोजिशन आहे तर इन हे प्रिपोजिशन म्हणजे जर प्लेसचा जर बोध केला असेल, प्लेस दर्शवले असेल तर प्लेस साठी इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. काय, इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. आता आपल्या सर्वांना माहित आहे, बऱ्याच वेळेस आयोगाचे जे आहेत आयोगाचे क्वेश्चन्स या ठिकाणी काही वेळेस आन्सर की पण चुकीचे असते. म्हणजे काही क्वेश्चन्सचे नंतर सेकंड आन्सर की मध्ये हे होतात किंवा काही कॅन्सल होतात. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, तर याचं उत्तर हे 2nd नंबरचं आहे. वाक्य हे पण बरोबर आहे, परंतु आपण जर ऑफ आणि इन या प्रिपोजिशनचा जर विचार केला तर प्लेस साठी इन हे प्रिपोजिशन व्यक्त केलं म्हणजे वापरलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे झालं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर तिसऱ्या प्रश्नाचं पण या ठिकाणी विचारलं आहे काय, आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री करायला सांगितलंय. व्हेरी फ्यूचं वाक्य आहे. मग आपल्या सर्वांना माहित आहे व्हेरी फ्यूचं जर वाक्य असेल तर व्हेरी फ्यूच्या वाक्याचं आपल्याला SD करायचं असेल तर व्हेरी फ्यूच्या वाक्याचं SD करताना लक्षात ठेवायचंय वन ऑफ द वापरतात. व्हेरी फ्यूचं वाक्य असेल तर वन ऑफ द वापरायचंय, व्हेरी फ्यूच्या वाक्याचं वन ऑफ द करायचंय. मग या ठिकाणी बघा, वन ऑफ दचं वाक्य कोणतं आहे, वन ऑफ दचं. जर आपण नियम जर परफेक्ट असेल तर आपण एकदम सहज एका सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. मग आताच मी तुम्हाला सांगितलं व्हेरी फ्यूच्या वाक्याचं जर आपल्याला काय करायचं असेल, SD करायचं असेल तर त्या ठिकाणी वन ऑफ द आपण SD मध्ये यूज करतोय. मग या ठिकाणी 4 वाक्यापैकी फक्त एकाच वाक्यामध्ये वन ऑफ द आहे, 4 वाक्यामध्ये एकाच वाक्यामध्ये वन ऑफ द आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे वन ऑफ दचा नियम आणखी एक लक्षात ठेवायचे. आता या ठिकाणी एकच वाक्य दिले म्हणून आपण लगेच सांगितलं 1 नंबरचं वाक्य बरोबर, परंतु अशा काही पेपरमध्ये 3 वाक्य 4 वाक्य किंवा 4ही वाक्य वन ऑफ दचेच देतात. मग त्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे तर कसं ओळखायचं, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं वन ऑफ दच्या नंतर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स SD ऍडजेक्टिव्ह असतं आणि त्यानंतर काय करायचंय, प्लुरल नाउन वापरायचंय. म्हणजेच वन ऑफ दच्या नंतर काय असायला पाहिजे, प्लुरल नाउन असायला पाहिजे, प्लुरल नाउन. मग या वाक्यामध्ये जर समजा
एम्परर असं असतं, येस जर नसतं तर हे सुद्धा वाक्य काय झालं असतं, चुकीचं झालं असतं. तर यासाठी लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स चौथा प्रश्न आहे. तर बघा चौथा प्रश्न जो आहे त्यामध्ये काय विचारलंय, ही इज द बेस्ट बॉय इन आवर क्लास. या ठिकाणी दिलेलं वाक्य जे आहे तर हे दिलेलं वाक्य हे SD चं आहे. आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचंय, कोणतं वाक्य नेमकं, याला अल्टरनेटिव्ह सेंटेन्स विचारलेलं आहे. मग ते PDचं असू शकते किंवा CDचं असू शकते. या सगळ्या वाक्याचा विचार करून आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, किंवा SDचं असू शकते. या सगळ्या वाक्यांचा विचार करून आपल्याला या ठिकाणी ठरवायचं की कोणतं वाक्य बरोबर आहे. आता ही इज बेस्ट बॉय इन आवर क्लास हे वाक्य दिलंय, परंतु याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे. मग बेस्ट जर आपण त्या ठिकाणी काय करतोय, SD जर असेल तर आपल्या सर्वांना माहित आहे SD ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी द आर्टिकल वापरणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. मग या ठिकाणी द आर्टिकल वापरलंय का, तर नाही वापरलं डिअर फ्रेंड्स. मग आपण या ठिकाणी आता बघू चारही वाक्याचा आपण या ठिकाणी विचार करू. ही इज द बॉय, जर त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह वापरलं नाही, त्याच्यानंतर ही वापरले तर बॉयज केले, अनेक वचन केले तर ते वाक्य चुकीचं आहे. यामध्ये बेस्टच्या पूर्वी द आर्टिकल वापरलंय, मात्र बेस्ट हे आपण SD मध्ये वापरत असतोय आणि या वाक्यामध्ये काय केलंय, दॅन एनी अदर वापरलेला आहे. मग अर्ध म्हणजे ऍडजेक्टिव्ह हे SD चं आहे आणि शब्द जे आहेत त्याच्यामध्ये CD चे आहेत. म्हणजे ही वाक्य रचना चुकीची आहे, म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे. 3 नंबरचं वाक्य जे आहे तर याच्यामध्ये बेस्ट आहे. या बेस्ट पूर्वी द आर्टिकल वापरलेलं आहे, म्हणजे SD ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरणं कंपल्सरी आहे डिअर फ्रेंड्स, जे की या ठिकाणी वापरलेलं आहे. तर हे बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा चौथं जे वाक्य आहे तर चौथ्या वाक्यामध्ये बघा काय एरर आहे. चौथं जे वाक्य दिलेलं आहे तर यामध्ये बेस्ट पण वापरलेला आहे आणि मोस्ट पण वापरलेलं आहे. आपण अगोदरच्याच पहिल्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं, जर EST प्रत्यय वापरला असेल तर मोस्ट वापरायचं नाही, आणि मोस्ट असेल तर EST, दोन्हीही एकाच ऍडजेक्टिव्हला वापरलं जाणार नाही. जसं ER वापरण्यासंदर्भातला नियम सांगितला त्याच वेळी मी तुम्हाला EST चा पण सांगितला होता. जर त्या ऍडजेक्टिव्ह मध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक स्वर असतील तर त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोस्ट वापरतात, त्याला ER किंवा EST प्रत्यय वापरत नाहीत. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5 नंबरचं वाक्य बघा. पाचवा प्रश्न जो आहे तर पाचवा प्रश्न काय विचारलाय, CD आपल्याला विचारलेलं. 4 वाक्य दिले आहेत आणि 4 वाक्यापैकी करेक्ट CDचं वाक्य कोणतं आहे असा प्रश्न विचारलाय. मग या ठिकाणी बघा, ही इज द एल्डेस्ट ऑफ द 2 ब्रदर्स. तर या ठिकाणी लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण हे ऑफ द 2 ची रचना आहे, ग्रामरचे कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे. ऑफ द 2 ची रचना जी असते तर या ऑफ द 2 च्या रचना जी आहे तर आपण ही CD मध्ये वापरत असतो. कुठे वापरतो, CD मध्ये. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण ऑफ द 2 ची रचना वापरतो आणि यापूर्वी ऑफ द 2 ची रचना आपण CD मध्ये वापरतोय. तसेच याच्यात आणखी एक नोट लक्षात काय ठेवायची, CD ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरायचं. जर ऑफ द 2 ची रचना असेल तर ऑफ द 2 ची रचना ही फक्त आणि फक्त आपण CD मध्ये वापरतोय. कशामध्ये वापरतो आपण, ऑफ द 2 ची रचना ही आपण CD मध्ये वापरतो. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, CD मध्ये तर ऑफ द 2 ची रचना आपण वापरतोय, परंतु त्यापूर्वी त्या CD ऍडजेक्टिव्ह पूर्वी काय करायचंय, द आर्टिकल असणं कंपल्सरी आहे. CD ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल असायला पाहिजे. मग द आर्टिकल या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला या सगळ्याचा विचार करायचा. ऑफ द 2 ची रचना CD ऍडजेक्टिव्ह म्हणजे CD असायला पाहिजे आणि CD ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला या ठिकाणी उत्तर ठरवायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे. चल ठीक आहे, मग प्रश्न बघू आपण. आता बघा दिलेला प्रश्न, तर बघा आता या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, तर इथं एल्डेस्ट केलेला आहे, EST प्रत्यय वापरला. आपण EST प्रत्यय हा SD मध्ये वापरतोय. तर या ठिकाणी हे वाक्य म्हणून या ठिकाणी बरोबर नाही, कारण ऑफ द 2 ची रचना ही आपण CD मध्ये वापरत असतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काय केलंय, ऑफ द 2 आहे, ER आहे, परंतु या ठिकाणी लक्ष द्या, एल्डर आणि यंगर या दोन्ही शब्दाला ER मोर वापरायची गरज नाही. त्याच्यामध्ये ऑलरेडी ER आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय करायचं, मोर वापरलं जात नाही, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकीचं झालं. इथं काय केलंय, एल्डर दॅन, एल्डर पण वापरला आहे, द वापरलेला आहे, देन वापरलेला आहे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. ही इज द एल्डर देन 2 ब्रदर्स. दॅन इथे काय केले, देन वापरलेला आहे, तर हे चुकलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, ऑफ द 2 ची रचना जर असेल तरच फक्त आपण काय करतोय, CD ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतोय. लक्षात ठेवायचंय,
आपण साधारणतः एसडी ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरतो. तर या ठिकाणी लक्ष द्या, हे वाक्य चुकीचं. तर या ठिकाणी काय केलंय, ऑफ द टू ची रचना आहे. ऑफ द टू च्या रचनेपूर्वी आपण काय करतोय लक्षात ठेवायचं, ऑफ द टू ची रचना ही सीडी मध्ये वापरतो आणि सीडी ऍडजेक्टिव्ह पूर्वी द आर्टिकल वापरायचं आहे. म्हणून या ठिकाणी 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे. तर फोर्थ वन इज करेक्ट ऑप्शन, आन्सर ऑप्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. या ठिकाणी बघा 6 नंबरचा प्रश्न आहे. तर डिअर फ्रेंड्स, 6 नंबरचा जो प्रश्न आहे तर तो काय विचारला आहे, सीडी विचारलेला आहे. इथे विचारलंय सीडी, आपल्याला या वाक्याची सीडी करायचं आहे. तर कधीही लक्षात ठेवायचंय, परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी काय करतात, दिलेले नेमकं आपल्याला सूचना काय आहे तर ती सूचना न वाचताच त्या ठिकाणी उत्तराकडे जात आहे. तर आपण असं करणं म्हणजे खरोखरच खूप मोठी सिली मिस्टेक आहे. तर असं करायचं नाही डिअर फ्रेंड्स. तर नेमकं आपल्याला काय विचारलं हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी सीडी विचारलेला आहे. मग आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कशाचं, एसडीचं वाक्य आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला एसडीच्या वाक्यामध्ये जर द ईएसटी किंवा एसडीच्या वाक्यामध्ये जर ऑफ ऑल असं जर असेल आणि त्या वाक्याचं जर आपल्याला सीडी करायचं असेल तर सीडी करण्यासाठी लक्षात ठेवायचंय आपण यूज करतो दॅन एनी अदर्स. काय वापरतो, दॅन एनी अदर. आणि जर एसडीच्या वाक्यामध्ये वन ऑफ द असेल तर त्या ठिकाणी आपण दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर वापरतो. मग या वाक्यामध्ये या ठिकाणी ऑफ ऑल आहे आणि हे एसडीचं वाक्य आहे, याच आपल्याला सीडी करायचं आहे. तर आता लक्ष द्या, मग सीडी करायचं म्हटल्याच्या नंतर सीडीच्या वाक्यामध्ये नो अदर असेल का, तर नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी आयर्न इज अ युजफुल नाही. तर मी आता तुम्हाला सांगितलं काय, तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, दॅन एनी अदरचं वाक्य असायला पाहिजे. मग मी तुम्हाला तेच सांगतो, नियम जर माहित असेल तर आपण एकदम कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. बघा लक्ष द्या, दॅन एनी अदर आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, युजफुल या शब्दाला पण आपण काय करतोय, ईआर प्रत्यय लावत नाही, तर युजफुल या शब्दापूर्वी मोर वापरलं जात आहे. म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. याच्यामध्ये इनकरेक्ट वाक्य दिलंय, हे अशोक वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन किंग. हे एसडीचं वाक्य आहे, हे वाक्य चुकीचं दिलेलं आहे. तर त्याला आपल्याला काय करायचं, या ठिकाणी या वाक्यामधला नेमकं इनकरेक्ट पार्ट म्हणजे नेमकं वाक्य कुठं चुकलेलं आहे, आपल्याला एरर शोधायचा आहे याच्यामध्ये. तर आता लक्ष द्या, याच्या अगोदर सांगितलं वन ऑफ द चं वाक्य असेल तर वन ऑफ द चं वाक्य म्हणजे एसडीचं असतंय. त्याच्यामध्ये वन ऑफ द च्या नंतर एसडी ऍडजेक्टिव्हच असायला पाहिजे आणि एसडी ऍडजेक्टिव्हच्या नंतर प्लुरल नाउन असायला पाहिजे. इथं एरर असते, लक्ष द्या, वन ऑफ द एसडी ऍडजेक्टिव्ह आणि प्लुरल नाउन. मग आपण पहिल्यापासून बघू. आता वन ऑफ द आहे, ग्रेटेस्ट ईएसटी प्रत्यय आहे म्हणजे एसडी ऍडजेक्टिव्ह आहे का, तर हो आहे. या ठिकाणी इंडियन किंग, किंग हे नाउन आहे. मग या वाक्यामध्ये किंग हे नाउन जे वापरलेलं आहे तर हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर या वाक्यामध्ये ह्यांनी सिंग्युलर नाउन दिलेलं आहे. मात्र आपला नियम काय सांगतोय, वन ऑफ द च्या नंतर एसडी ऍडजेक्टिव्ह वापरतात आणि एसडी ऍडजेक्टिव्हच्या नंतर या ठिकाणी आपण प्लुरल नाउन वापरतोय. मग एरर जो आहे तर एरर हा किंग जे की प्लुरल असायला पाहिजे होतं, तर या ठिकाणी सिंग्युलर वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी एरर हा कुठं आहे, 4 नंबर म्हणजेच या इंडियन किंग मध्येच एरर आहे. मग या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स किंग्स असं असायला पाहिजे होतं. म्हणजेच इंडियन किंग्स काय पाहिजे होतं, इंडियन किंग्स असं असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 8 नंबरचा प्रश्न. द रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर. या ठिकाणी पीडी विचारलेला आहे. काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, पीडी, या वाक्याची पीडी करायला आपल्याला विचारलेलं आहे. मग जर ईएसटी म्हणजेच काय द ईएसटीचं वाक्य असेल किंवा ऑफ ऑलचं वाक्य असेल आणि त्याला आपल्याला जर पीडी करायचं असेल, फक्त द ईएसटी किंवा एसडी मध्ये ऑफ ऑलचं वाक्य जर असेल तर त्या वाक्याचं पीडी करताना लक्षात ठेवायचं, पीडी करताना आपण त्या ठिकाणी पीडीच्या वाक्याची सुरुवात ही नो ऑदरने करतो. कशाने करतोय, नो ऑदरने. आणि दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची लक्षात ठेवायची आहे, नो ऑदरने आपण त्या वाक्याची सुरुवात करतो, नो अदर्स प्लस त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं सिंग्युलर नाउन आणि प्लस सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब. याच्यामध्ये सुद्धा एरर देत असताना या ठिकाणी नाउन मध्ये आणि हेल्पिंग व्हर्ब मध्ये एरर देतात. त्यामुळे आपल्याला हा एरर पण लक्षात ठेवायचा आहे. तर नो अदरच्या नंतर सिंग्युलर नाउन असते आणि त्याच्यानंतर येणारं हेल्पिंग व्हर्ब सुद्धा आहे सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब असतं. मग आता आपण या ठिकाणी पाहू. मग आपल्याला पीडी विचारलेलं आहे, दॅन एनी अदर हे सीडी मध्ये असते तर पहिलं वाक्य चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये नो अदर फ्लावर्स,
नो अदर वाक्याची सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे. फ्लावर सिंग्युलर नाउन आहे, बरोबर आहे. इज सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर आहे. ऍडजेक्टिव्ह हे आपण या ठिकाणी बेस फॉर्म मध्ये वापरतोय, पीडी मध्ये. ब्युटिफुल हे पीडी फॉर्म झालं. सीडी फॉर्म मोर ब्युटिफुल, एसडी फॉर्म मोस्ट ब्युटिफुल. तर आपल्याला ज्या डिग्रीमध्ये आपल्याला वाक्य करायचं आहे तर त्या डिग्रीचंच ऍडजेक्टिव्ह फॉर्म वापरणं गरजेचं आहे. मग ब्युटिफुल हे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पीडी फॉर्म आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आपण पुढच्या पण 2 वाक्याचा विचार करू आणि नंतर फायनल आपण उत्तर बघू. द रोज इज, तर या ठिकाणी काय आहे, पीडीच्या वाक्याची सुरुवात ही नो अदरने झाली पाहिजे, तर त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. या वाक्यामध्ये चौथं जे ऑप्शन आहे, चौथ्यामध्ये या ठिकाणी नो अदर दिलं आहे, फ्लावर बरोबर आहे, इज बरोबर आहे. मात्र डिअर फ्रेंड्स पीडीच्या वाक्यामध्ये आपण ऍज किंवा सो ऍज वापरत असतोय आणि या ठिकाणी काय केलं आहे, ब्युटिफुल या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोस्ट वापरलेला आहे. काय वापरले, मोस्ट, जे की आपण एसडी मध्ये वापरत असतोय आणि या ठिकाणी म्हणून वाक्यरचना चुकीची आहे, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. या ठिकाणी करेक्ट आन्सर कोणता आहे, तर करेक्ट आन्सर हे 2 नंबरचा आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघू मग आपण या ठिकाणी. आता बघा, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. या ठिकाणी वाक्य दिलं आहे, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लीझंट दॅन दिल्ली. तर या वाक्याला काय करायचं, आपल्याला करेक्ट करायचं आहे. हे वाक्य दिलेलं आहे तर हे वाक्य करेक्ट करायचं आहे. मग हे वाक्य चुकलेलं आहे तर आपण या ठिकाणी करेक्ट करू. तर आता हे अशा प्रकारचं ज्यावेळेस वाक्य दिलं जातं डिअर फ्रेंड्स, असा रूल आहे की आपण साधारणतः जे तुलना करत असतो तर तुलना ही नेहमी आपण समान घटकांमध्ये तुलना करत असतोय. मग हे ज्यावेळेस आपण ह्या वाक्याचा विचार करतो समान घटकांमध्ये, म्हणजे कसं, एका शहराची तुलना दुसऱ्या शहरासोबत, शहराच्या वातावरणाची तुलना दुसऱ्या शहरासोबत नाही, शहराच्या वातावरणाची तुलना ही दुसऱ्या शहराच्या वातावरणासोबत असायला पाहिजे. मग या वाक्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लीझंट दॅन दिल्ली. या वाक्यामध्ये जे तुलना केलेली आहे तर याचं काय आहे, मुंबईचं क्लायमेट हे दिल्लीपेक्षा प्लीझंट आहे. मग याचा अर्थ काय होते, मुंबईचं क्लायमेट हे दिल्लीपेक्षा प्लीझंट आहे, म्हणजे दिल्ली या शहरापेक्षा प्लीझंट आहे. याचा अर्थ असं ते दिल्लीच्या वातावरणापेक्षा प्लीझंट आहे, असं या ठिकाणी असायला पाहिजे होतं. आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य दिलेलं वाक्य हे चुकीचं आहे. तर त्यांनी आपल्यालाच विचारले की या ठिकाणी ह्याला मग करेक्ट कसं करायचं. तर लक्षात ठेवायचंय, अशा प्रकारचं ज्यावेळेस वाक्य दिलं जाते त्यावेळेस लक्षात ठेवायचंय, याच्यामध्ये असा नियम आहे, जर आपण तुलना ही समान घटकामध्ये आपण करत असतोय, आणि दुसरी गोष्ट महत्वाची, तुलना करत असताना जर तुलना ही सिंग्युलर घटकाची तुलना केली असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय दॅट ऑफ वापरायचं. काय वापरायचंय, दॅट ऑफ अशा वाक्यांमध्ये सिंग्युलर साठी. आणि जर तुलना ही प्लुरल घटकांची केली असेल तर त्या ठिकाणी काय वापरतात, दोज ऑफ वापरतात. प्लुरल घटकांसाठी आपण दोज ऑफ वापरतो. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, दॅट ऑफ आणि दोज ऑफ वापरायचं आहे अशा वाक्यांमध्ये. मग पहिल्या वाक्यामध्ये आता बघू आपण, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोस्ट, हा आणि अगोदर एक क्लिअर करू इथं ही तुलना जी आहे तर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. आता क्लायमेट हा जो शब्द, तर क्लायमेट हा शब्द काय आहे, सिंग्युलर आहे, प्लुरल नाही. म्हणून या ठिकाणी मग तुलना जी आहे तर ही तुलना ही सिंग्युलर केलेली आहे, सिंग्युलर घटकाची तुलना केलेली आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, मग काय निश्चितच येणार आहे, दॅट ऑफ येणार आहे, दोज ऑफ येणार नाही. मग द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोस्ट प्लीझंट, या ठिकाणी पण काय केले, दॅट ऑफ पण वापरलेलं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी मोस्ट पण वापरलेलं आहे. वाक्य सीडीचं आहे आणि त्या वाक्यामध्ये आपण ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी मोस्ट वापरलेलं आहे, जे की चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये सेम तसंच दिलंय वरच्या वाक्यासारखं, द क्लायमेट ऑफ मुंबई इज प्लीझंट दॅन दिल्ली. सेम तशा प्रकारची तुलना केली आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे, प्लीझंट हे जे ऍडजेक्टिव्ह आहे यापूर्वी या ठिकाणी सीडीचं वाक्य सीडीचं आहे, आणि वाक्य जर आपल्याला सीडीचं करायचं असेल तर आपल्याला ऍडजेक्टिव्ह ही सीडी फॉर्म मध्ये ठेवायचं असतं. मग या ठिकाणी सीडी फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह आहे का, तर नाही, कारण या ऍडजेक्टिव्हला मोर प्रत्यय, या ऍडजेक्टिव्ह मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जर जास्त स्वर असतील, म्हणजे आपण आता नियम पाहिला ना, तर त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी आपण मोर वापरतो. मग याला आपण मोर वापरणं गरजेचं आहे सीडी मध्ये करायचं असेल तर या ठिकाणी मोर नाही, पण हे वाक्य चुकीचं. तर तिसऱ्या वाक्यामध्ये आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये काय केले डिअर फ्रेंड्स, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लीझंट दॅन दॅट ऑफ दिल्ली. या ठिकाणी प्लीझंट पण वापरलेला आहे, त्याच्यापूर्वी मोर पण आहे, म्हणजे सीडी फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह बरोबर आहे, दॅन पण आहे,
आणि आपण आताच पाहिलं की या ठिकाणी अशा प्रकारची तुलना करताना समान घटकांची तुलना करायची असेल आणि वाक्याचा मिनिंग जर बरोबर येऊ द्यायचा असेल तर त्यासाठी काय करायचंय, दॅट ऑफ वापरणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन बरोबर आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये काय केलं, सेम तसंच आहे, दॅट ऑफ वापरलं नाही आणि याच्यामध्ये मच ऑफ वापरलं नाही. तर यामुळे डिअर फ्रेंड्स हे वाक्य चुकीचं आहे. तर याचा आन्सर कुठलं झालं, मग याचा आन्सर जे आहे त्या आन्सर लक्षात ठेवायचं आहे. याचं 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तर बघा आपण बघ आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मग डिअर फ्रेंड्स. तर आता आपण बघू, 2 ऑप्शन पुढच्या पेजवरती गेलेत. आपण अगोदर ह्या 2 ऑप्शनचा विचार करू आणि त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन बघू. ही हे बघा काय विचारलंय, पीडी विचारलेला आहे. पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. वाक्य दिलं आहे एसडीचं. वन ऑफ द म्हणलं की काय झालं, वन ऑफ दचं वाक्य म्हणजे लक्षात काय ठेवायचंय, हे एसडीचं वाक्य आहे. मग वन ऑफ वाक्यामध्ये जर वन ऑफ द असेल, आपलं अगोदर झालंय, वन ऑफ दच्या वाक्याचं आपल्याला पीडी करायचं असेल तर वन ऑफ दच्या वाक्याचं पीडी करताना व्हेरी फ्यू ने वाक्याची सुरुवात होते. एसडी जर एसडीच्या वाक्यामध्ये वन ऑफ द असेल तर त्या वाक्याचं पीडी करताना व्हेरी फ्यू ने वाक्याची सुरुवात करतोय. याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचे, व्हेरी फ्यू प्लस प्लुरल नाउन आणि त्याच्यानंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब या पण गोष्टीचा विचार करायचा आहे. जर एकाच एका म्हणजे ऑप्शन देत असताना त्यांनी जर 3 किंवा 4 ही ऑप्शन जर व्हेरी फ्यूचे दिले असतील तर त्यापैकी कोणतं वाक्य ऑप्शन बरोबर आहे कसं ठरवायचंय, व्हेरी फ्यूच्या नंतर प्लुरल नाउन आणि त्याच्यानंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब असतं. तर आता वन ऑफ द आहे, वन ऑफ दच्या वाक्याचं निश्चितच काय पाहिजे, या ठिकाणी व्हेरी फ्यू पाहिजे. पहिल्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू आहे का, तर नाही, म्हणजे हे पण ऑप्शन चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये आहे का, तर नाही, तर या ठिकाणी सध्या एनी ऑर्डर असं वापरलेलं तर हे पण ऑप्शन चुकीचं आहे. तर या ठिकाणी आपण बघू मग पुढचे राहिलेले जे पुढच्या पेजवरती जे 2 ऑप्शन आहेत त्यांचा विचार आपण या ठिकाणी करू. बघा वन ऑफ दचं वाक्य होतं, तर या ठिकाणी काय होईल, व्हेरी फ्यू फार्मर्स बरोबर आहे, व्हेरी फ्यू आहे, प्लुरल नाउन आहे, त्याच्यानंतर प्लुरल हेल्पिंग वर्ब आहे. तर यस हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, कालिदास वॉज द बेस्ट ड्रामाटिस्ट. या ठिकाणी पीडी करायचंय. जर फक्त द ईएसटी असेल, आपलं ऑलरेडी झालंय, द ईएसटी असेल तर पीडी करताना नो अदर वापरायचंय. काय वापरायचं, नो अदर. आणि नो अदरच्या नंतर काय, सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरायचा आहे. नाउन पण सिंग्युलर आणि हेल्पिंग व्हर्ब पण सिंग्युलर. तर या ठिकाणी बघा 3 ऑप्शन दिलेले आहेत नो अदरचेच, हे चौथं ऑप्शन चुकीचं आहे. तर आता नो अदर ड्रामाटिस्ट, इथे नाउन काय आहे, सिंग्युलर नाउन आहे, बरोबर आहे. वॉज सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे, परंतु या ठिकाणी बेस्ट हे काय आहे, एसडी फॉर्म आहे. मग आपलं बेसिक लक्षात ठेवायचंय, ज्या डिग्रीमध्ये आपल्याला वाक्य चेंज करायचंय त्या डिग्रीचं ऍडजेक्टिव्ह वापरायचं असते. आपल्याला पीडी करायचंय, मग पीडीचं ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी असायला पाहिजे, पण हे एसडी फॉर्म आहे ऍडजेक्टिव्हचा, म्हणून हे वाक्य चुकलं. दुसऱ्या वाक्यामध्ये पण सेम तसंच केलंय, ड्रामाटिस्ट बरोबर आहे, वॉच सिंग्युलर हेल्पिंग वर्ब बरोबर आहे, परंतु या ठिकाणी काय केलं, पीडी आपल्याला करायला सांगितलंय आणि हे वाक्य दिलंय सीडी मध्ये, म्हणून हे वाक्य चुकलं. तिसरं काय आहे, नो अदर ड्रामाटिस्ट बरोबर आहे, वॉच सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर आहे. गुड हे पीडी फॉर्म मध्ये आहे, पीडी फॉर्म मध्ये आहे, बरोबर आहे. या ठिकाणी तिसरं ऑप्शन बरोबर आहे. मग लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नो अदरचं वाक्य दिलंय आणि आपल्याला त्याची सीडी करायला सांगितलं आहे. तर नो अदरच्या वाक्याचं, नो अदरचं जर वाक्य असेल आणि त्या वाक्याचं जर आपल्याला सीडी करायचं असेल तर लक्षात काय ठेवायचंय, नो अदरच्या वाक्याची सीडी करताना दॅन एनी अदर वापरतात. दॅन एनी अदर वापरतात, लक्षात ठेवायचं, दॅन एनी अदर वापरतात. आणि याच्यानंतर दॅन एनी अदर नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सिंग्युलर नाउन वापरायचं. काय वापरायचं, सिंग्युलर नाउन. तर चला बघू आपण, बघा या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत तर त्यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला सीडी विचारलं, या ठिकाणी द मोस्ट आहे, तर या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे कारण हे वाक्य एसडीचं आहे. गोल्ड इज कॉस्टलियर, कॉस्टलीचं, कॉस्टली हा जो शब्द आहे तर कॉस्टलीला आपण या ठिकाणी सीडी फॉर्म करायचा असेल तर कॉस्टलीचं सीडी फॉर्म काय होते, कॉस्टलियर होते. ज्यावेळेस ऍडजेक्टिव्हच्या शेवटी वाय असेल तर त्याला जर सीडी करायचं असेल आणि ईआर प्रत्यय वापरायचा असेल तर वायचं काय करायचं असते, आय करायचं असते. कॉस्टलीचं
आय करायचं आणि त्याच्यानंतर ER प्रत्यय लावायचं, हे लक्षात ठेवायचं. मग कॉस्टलियर दॅन एनी अदर आहे का? हो आहे. आणि हे नाउन सिंग्युलर आहे का? तर बरोबर आहे, सिंग्युलर नाउन आहे. मग या ठिकाणी उत्तर हे 2 नंबरच आहे. पण पुढचे पण ऑप्शन बघू. या ठिकाणी दॅन एनी अदर या वाक्यामध्ये दिलंच नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये काय केलं आहे, पुन्हा एकदा हे कॉस्टलिएस्ट ऑफ ऑल मेटल्स हे जे ऑप्शन आहे तर हे ऑप्शन पण एसडीचं आहे आणि या ठिकाणी हे चुकीचं आहे. तर आपल्याला सीडी विचारलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाचं उत्तर मग काय झालं फ्रेंड्स, 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपण 13 क्रमांकाचा. तर बघा या ठिकाणी राईट ऑप्शन आपल्याला विचारलेलं आहे, फिल इन द ब्लँक. या ठिकाणी फिल इन द ब्लँक आहे. तर या ठिकाणी यामध्ये कोणतं जे ऍडजेक्टिव्हचा फॉर्म आहे तर तो ऍडजेक्टिव्हचा फॉर्म योग्य आपल्याला या ठिकाणी योग्य तो ऍडजेक्टिव्हचा फॉर्म आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, निवडायचा आहे. तर या ठिकाणी द आर्टिकल आहे. द आर्टिकल हे आपण साधारणतः कोणत्या डिग्रीमध्ये वापरतो? द आर्टिकल हे आपण एसडी मध्ये वापरतो. कशामध्ये? एसडी मध्ये. मग हॅपी हे एसडी मध्ये आहे का? नाही. हॅपियर हे एसडी मध्ये आहे का? नाही. तर हे कशामध्ये आहे? सीडी मध्ये आहे. हॅपी हे पीडी मध्ये आहे. मोर हॅपी तर हे चुकीचंच आहे, हे पण. आणि याच्यामध्ये हॅपीएस्ट हे एसडी मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे द वेदर इज. इथे पण सेम तशा प्रकारेच आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग दॅन आहे, वाक्यामध्ये काय आहे? दॅन आहे. दॅन हे कोणत्या डिग्रीमध्ये आपण वापरतो? दॅन हे सीडी मध्ये आपण वापरतो. दॅन कोणत्या डिग्रीमध्ये असते? दॅन हे सीडी मध्ये असते. आणि सीडी मध्ये आपण जे ऍडजेक्टिव्हचं फॉर्म असते तर ऍडजेक्टिव्हचा फॉर्म सीडी फॉर्म करायचा असेल तर त्या आपण ऍडजेक्टिव्हला ER प्रत्यय वापरतो. पहिलं ऑप्शन आहे वॉर्म, हे आहे का? बरोबर नाही, कारण या ठिकाणी वॉर्म हे पीडी मध्ये आहे. वॉर्मर बरोबर आहे. वॉर्मेस्ट हे एसडी मध्ये आहे, जे की हे पण चुकीचं आहे. आणि मोर वॉर्म हे पण चुकीचं आहे डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी वॉर्मर हे या ठिकाणी बरोबर येते, सीडी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15वा प्रश्न. या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या, 4ही वाक्य जे आहेत तर 4ही वाक्य वन ऑफ दचे आहेत आणि आपलं वन ऑफ दचा नियम अगोदर पण झालेला आहे. तर मी प्रत्येक वेळेस ते सांगत राहील. वन ऑफ दचा नियम काय आहे? वन ऑफ द, एसडी ऍडजेक्टिव्ह आणि प्लुरल नाउन असायला पाहिजे. याच्या आधारे आपण वाक्य करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे तर ते आपण ओळखू शकतो. तर मग लक्ष द्या, या ठिकाणी वन ऑफ दचं वाक्य आहे, हे वाक्य वन ऑफ दचं आहे. या ठिकाणी वन ऑफ द. मग आपल्याला पहिलं काय करायचं? वन ऑफ द. त्याच्यानंतर एसडी ऍडजेक्टिव्ह आहे का? हो आहे. दुसऱ्या पहिल्या वाक्यामध्ये एसडी ऍडजेक्टिव्ह आहे का? हो आहे. साइट हे नाउन आहे, मग साइट हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी हे चुकलं. दुसऱ्या वाक्यामध्ये वन ऑफ द आहे, त्याच्यानंतर एसडी फॉर्म आहे, हो आहे. साइट हे नाउन आहे, तर या नाउनला प्लुरल फॉर्म आहे का? तर हो आहे. तर या ठिकाणी हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे एसडी फॉर्म मध्ये काय लक्षात ठेवायचं? वन ऑफ दच्या नंतर एसडी फॉर्म आणि त्याच्यानंतर प्लुरल नाउन. तिसऱ्या पण ऑप्शनचा विचार करू. दुसरं ऑप्शन तर बरोबर आहे, पण पुढचं पण आपण ऑप्शनचा विचार करू. वन ऑफ द या ठिकाणी आहे, बरोबर आहे. साइट्स हे प्लुरल नाउन पण आहे, मात्र या ठिकाणी लवलियर हे जे आहे तर हे काय केलंय? सीडी फॉर्म मध्ये आहे, एसडी फॉर्म मध्ये नाही, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलं. आणि या ठिकाणी वन ऑफ द लवली हे जे आहे तर हे पीडी फॉर्म मध्ये असतंय आणि साइट हे पण नाउन काय सिंग्युलर वापरलेलं आहे, म्हणून हे चुकलं. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे तर करेक्ट आन्सर हे 2 नंबरचा ऑप्शन आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपण पुढचे जे राहिलेले जे प्रश्न आहेत तर राहिलेले प्रश्न हे आपण पुढच्या सेकंड पार्ट मध्ये आपण प्रश्न घेऊ, कारण आणखी 15 प्रश्न आहेत तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर यासाठी आपण राहिलेले 15 प्रश्न आणखी तर ते आपण पुढच्या या सेकंड पार्ट मध्ये घेऊ. मग ठीक आहे, थांबू. थँक्यू एव्हरीबॉडी.